ठिकठिकाणी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाते, त्या संदर्भातल्या बघूया टॉप 9 न्यूज. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणीत कार्यालयातील कर्मचारी भावूक. बारामतीत अजित पवारांच्या निधनाचे चौकात बॅनर. शोकसागरात बुडालेल्या बारामतीकरांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट परिसरातील दुकानं बंद ठेवत दुःख व्यक्त. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. सोलापूरच्या माढ्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. कुर्डुवाडी, मोडनिंबसह टेंभुर्णी येथील बाजारपेठा देखील बंद. सर्वपक्षीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली. इगतपुरीत व्यापारी संघटनेकडून शहर बंदची हाक. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली. नाशिकच्या रासलगावमध्ये शोकसभेचं आयोजन. सामाजिक राजकीय संघटनांचं नागरिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळत अजित पवारांना आदरांजली वाहिली. अजितदादांची शेतकऱ्यांसोबतच नागरिकांसोबत नाळ जोडलेली असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा. व्यापाऱ्यांकडून भावना व्यक्त. नागपुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुन्हा निवडणुकीचा प्रचार सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून प्रचाराला सुरुवात. अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालाय. बघूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 न्यूज. पुण्याच्या शिरूरमध्ये अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्व व्यवहार बंद. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार बंद ठेवला. अजित पवारांच्या निधनानंतर नाशिकमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त. नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरमधील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत बंद ठेवत व्यावसायिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अमरावतीमध्ये देखील शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. व्यापाऱ्यांकडून देखील आज लिलाव बंद. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेडामधील नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकानं आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. अजित पवारांच्या निधनामुळे यवतमाळमध्ये शोककळा. ढाणकी शहर बाजारपेठेत कडकडीत बंद. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व दुकानं बंद. पंचायत समितीच्या निवडणुकांचा देखील आज प्रचार बंद. दादांच्या निधनानंतर बंद पाळून श्रद्धांजली अर्पण. बुलढाण्याच्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोदमध्ये बंद. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांकडून एकत्रित येत शोक व्यक्त.